नमस्कार मित्रांनो, मी समाधान गायकवाड आणि समाधान गायकवाड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर विदर्भाचं नंदनवन, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण असलेलं चिखलदरा या ठिकाणी आलेलो आहे आणि चिखलदरा येथील देवी मंदिर संस्थान या पॉईंटवर आम्ही आहोत। तर इथे हॉर्स रायडिंग सुरू आहे। देवी पॉइंट चिखलदरा समुद्र सपाटीपासून उंची 1066 मीटर, सरासरी तापमान 9 ते 39 सेल्सिअस, सरासरी आर्द्रता 72 ते 98%, जंगलाचा प्रकार शुष्क, पानझडी आणि पर्णपाती, सरासरी पर्जन्यमान 1200 ते 1400 मिमी, समुद्र सपाटीपासून 1066 मीटर उंचीवर विदर्भातील नंदनवनात सातपुड्यातील मेळघाटमधील आदिवासी बांधवांनी देवीची स्थापना केली आणि इतिहास काळात आदिमानवाची गुहा म्हणून प्रसिद्ध पुराण काळातील वर्णनानुसार या गुहेमधून निघणारे पाणी म्हणजेच चंद्रभागा नदीचा उगम। चिखलदरा परिसरातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध, महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। परिसरात आढळणाऱ्या प्रमुख वनस्पती जे आहेत त्या आहेत निलगिरी, कुंभी, आवळा, सागवान। देवीच्या दर्शनासाठी जात आहे। मित्रांनो, खरंच पाहण्यासारखा पॉईंट आहे, खूपच सुंदर असा पॉईंट आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येतात। चिखलदरा ठिकाण आहे, या ठिकाणी विराट राजाचं राज्य होतं आणि वैराट नगरी किंवा वैराट हे गाव आजसुद्धा आहे आणि इथेच पांडवाचे वास्तव्य राहिलेले आहे। विराट राजाच्या दरबारी अंचाली दासी म्हणून तिथे होती आणि भीमाने कीचक हा जो आहे विराटचा साला, त्या साल्याचा वध केला होता आणि त्याला त्याचा मृतदेह एका डोहामध्ये टाकला होता, त्यालाच कीचकदरा असे म्हटले जाते आणि हळूहळू कीचकदरी आणि कीचकदरीवरून या अमरावती या ठिकाणी असलेलं कीचकदरी आणि असंच त्याचं नाम बदल होत की चिखलदरा हे नाव आज प्रसिद्ध आहे। अंबादेवीचं वास्तव्य पहा तुम्ही, हे आहे सुंदर असं मंदिर आहे, नैसर्गिक मंदिर, दगडामध्येच हे मंदिर तयार झालेलं आहे। सध्या पाण्याचे झरे पडत आहेत, पहा तुम्ही, अगदी निरीक्षण पाण्याचे झरे आणि त्या ठिकाणी अंबादेवीचं वास्तव्य, एक अद्भुत चमत्कार जो आहे पंकज दर्शन घेऊन आलेला आहे। हे बाई पळाले, थंड आहे वातावरण एकदम आणि महादेवाची पिंड आहे इथे, महादेवाचे दर्शन पहा, झरे, जिवंत झरे, पाण्याचे झरे आणि त्यामध्ये देवीच्या मंदिराच्या समोरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे प्रतिस्थापना झालेली आहे। तर माझ्या चॅनलला समाधान गायकवाड ब्लॉग या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आज डिसेंबर महिन्यामध्ये
सुद्धा इथे पाणी पाहायला मिळते, झरे पाहायला मिळतात. तर पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण कसं असेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच खरंच हे विदर्भातील नंदनवन आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण. ते बरेच पर्यटक हे निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी दूरदूरून येतात, आपली सुट्टी आनंदामध्ये घालवतात.